करा किंवा नका बघू, पुढे व्हिडिओ बघा किंवा नका बघू, परंतु सुरुवातीला मी काही पॉझिटिव्ह गोष्टी याच्याबद्दल तुम्हाला सांगतो आहे. ते जर आवडलं तर व्हिडिओ पुढे बघा, नंतर फॉर्म भरा आणि नंतर या ठिकाणी मित्रांनो रेल्वेमध्ये नोकरी करा. काही महत्त्वाच्या गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे 22,000 पेक्षा जास्त जागा आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरीचे ठिकाण मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्येच आपल्याला नोकरी करावी लागणार आहे. कुठेही आपल्याला UP, बिहार, तिकडं तमिळनाडू, केरळमध्ये जाण्याची गरज नाही. आपल्या महाराष्ट्रामध्येच रेल्वे डिपार्टमेंटमध्ये तुम्ही नोकरीला लागणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फक्त 10वी पास लागतंय. तुम्हाला कुठलाही ITIची गरज नाही, कुठल्याही एक्स्ट्रा सर्टिफिकेटची गरज नाही, अनुभवाची काही गरज नाही. फक्त 10वी पास आणि वय बसलं पाहिजे. आता वय किती आहे मी पुढे डिटेल व्हिडिओमध्ये सांगणारच आहे याच व्हिडिओमध्ये. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पगार जबरदस्त आहे मित्रांनो. 35,400 प्रति महिना एवढं याला वेतन असणार आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी स्क्रीनवर लिहिलेली नाही ती म्हणजे ही परीक्षा जी असते, एकच परीक्षा असते, मराठीमधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. अगोदरच्या काळामध्ये कसं होतं, हिंदी आणि इंग्लिश फक्त दोनच भाषांमध्ये परीक्षा देता येत होती, परंतु आता आपण आपल्या मातृभाषेतून मराठीतून महाराष्ट्रामध्ये परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर ह्या मी तुम्हाला काय सांगितल्या, याच्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या. आता एवढं सगळं पॉझिटिव्ह सांगून तुम्हाला वाटलं की आता ठीक आहे व्हिडिओ पुढं बघायचा, तर सगळं काय आता ऑफिशियली आपण पुढं जाऊया. ऑफिशियली वेबसाईटवरून सगळी माहिती मी आता सांगतो तुम्हाला. पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट, मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की परीक्षा मराठीतून असते, परंतु आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मित्रांनो तेवढं क्वालिटी कंटेंट मराठीमधून भेटत नाही. आणि मी फक्त 95 रुपयामध्ये तुम्हाला काय करतो आहे, याची जी परीक्षेचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण कंटेंट आहे, जे की 1993 ते आत्तापर्यंत जे जे विचारलं गेलेलं आहे इम्पॉर्टंट ते तर ते तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पण देतोय. जवळपास 300 तासांची व्हिडिओ लेक्चर पण या 95 रुपयामध्ये भेटतात. 15,000 पेक्षा तुम्हाला जास्त MCQs म्हणजे या ठिकाणी प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे. गणित, बुद्धिमत्ता, GK, GS एवढे 4 विषय तुम्हाला रेल्वेला विचारले जातात. तर त्या चारही विषय तुम्हाला ह्या ठिकाणी 95 रुपयामध्ये सांगितल्याप्रमाणे भेटून जातात. मग हे कसं घ्यायचं आहे मित्रांनो, तर फक्त काय करायचं मित्रांनो, 95 रुपये, 72 48 93 0176 हा जो काही नंबर दिसतो आहे, तर या नंबरला काय करायचं, फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल. या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जाणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. यामागं एकच कारण आहे एवढी कमी फी ठेवण्याचं, की जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वे डिपार्टमेंटमध्ये दिसली पाहिजे आहेत, कारण एवढी मोठी संधी आलेली आहे. ऑलरेडी मी याचे अप्लाय करायची लिंक वगैरे आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता. टेलिग्रामवरती सुद्धा जाऊन तुम्ही डायरेक्ट तिथं लिंक वगैरे सुद्धा मी दिलेली असते. डायरेक्ट त्या लिंकवरती जाऊन सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, हा रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरू शकता. बस त्या लिंकवरती काय करायचं, या पद्धतीने क्लिक करायचं. डायरेक्ट तुम्ही रेल्वे डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाता मित्रांनो, आणि तिथं जाऊन डायरेक्ट काय करायचं, या ठिकाणी तुमची सगळी माहिती भरून तुम्ही काय करू शकता, हा रेल्वे डिपार्टमेंटचा फॉर्म भरू शकता. यापूर्वी पण आपण व्हिडिओ जाहिरात आलेल्या टाकली होती, परंतु आता जाहिरात चाललेली आहे. तर जाता जाता म्हटलं की जे काही कारणामुळे तुमच्या व्यस्ततेमुळे, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत म्हणजे संसारामध्ये वगैरे व्यस्त असता, एकदा सांगितलं तुमच्या परत भरू म्हणता विसरून गेलेला असाल, त्यामुळं एक आठवण म्हणून परत जाता जाता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची लास्ट डेट जी आहे मित्रांनो, फॉर्म भरण्याची याची लास्ट डेट ते आहे मित्रांनो 2/3/2026. ठीक आहे, कारण ज्या दिवशी आलेली होती, नाहीतर काही विद्यार्थी म्हणतात काय सर जाहिरात जाताना आम्हाला सांगितली. मित्रांनो ज्यावेळेस जाहिरात आली होती त्या पण वेळेस, जाहिरात येण्याच्या अगोदर जे शॉर्ट नोटिफिकेशन आले होतं त्यावेळेस सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मी व्हिडिओ बनवला होता. हे आपल्या चॅनलचं नाव आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, रेल्वेत या ठिकाणी नोकरीची संधी सोडू नका. 68,000 लोकांनी बघितलेला व्हिडिओ आहे आणि 1,000 लोकांनी नुसतं लाईक केलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओला. ठीक आहे, आज तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, त्यामुळे तुम्हाला पटकन अपडेट येत नाही. सबस्क्राईब करून पुढचं बेल आयकॉन दाबलं म्हणजे पटकन वेळ संपण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या ह्या अपडेट या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षांच्या भेटत असतात. महत्त्वाचं एक काम करा की चॅनलला काय करा, ह्या एक्झाममध्ये आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल मित्रांनो, सगळे अपडेट वेळेच्या आधी भेटत राहतील. अजूनही वेळ गेलेली नाही. आजचा दिवस धरून 2 दिवस तरी आहेत, आणि डेट जर वाढली, ओके, डेट वाढली तर चांगली गोष्ट आहे. त्याची अपडेट पण मी टाकीलच आपल्या टेलिग्रामला, डेट वाढली म्हणून. ठीक आहे, अजून तरी काही वाढल्याची अपडेट नाही आलं, उद्या येऊ शकतं अपडेट. ठीक आहे, तर चला मग काय आहे मित्रांनो पात्रता. तर पात्रता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो, पात्रता या ठिकाणी 10वी पास आहे. वयोमर्यादा 18 ते 33 आहे ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला अजून या ठिकाणी मित्रांनो SC ST साठी 5 वर्षाची काय असते, सूट असते. OBC मध्ये असाल तर 3 वर्षाची अजून सूट असते, म्हणजे एक्स्ट्रा तुम्ही या ठिकाणी OBC 3 वर्ष, म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं 36 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. आणि जर या ठिकाणी तुम्ही SC ST मध्ये असाल तर अजून 33 + 5 वर्ष तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी फॉर्म भरू शकता. 22,195 एवढे या ठिकाणी मित्रांनो काय आहेत, तर जागा आहेत. आणि या ठिकाणी इनिशियल पे 18,000 जरी असलं तर भत्ते वगैरे धरून तुम्ही या ठिकाणी 35,000 ते 40,000 तुमच्या इन हँड सॅलरी या ठिकाणी येत असते, हे लक्षात ठेवा.
माझा सूट कुठं दिली ते सांगा, तोंडानेच तुम्ही बोलता आहात. तर सूट बघा या ठिकाणी दिलेली आहे 18 ते 33 ओपन कॅन्डिडेटसाठी आहे. आणि जर तुम्ही ओबीसीमध्ये असाल मित्रांनो तर 3 वर्षाची सूट आहे. SC STमध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे. तसंच जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत, आर्मी रिटायर पर्सन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत मित्रांनो. त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या जसं ते विधवा महिला आहेत, ओके, त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय केलं, ज्यांचा डिवोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे. म्हणजे ज्या विधवा महिला आहेत, डिवोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी 35 वर्ष ओपन महिलांसाठी आहे. ओबीसीसाठी 38 महिला वय असेल तरीसुद्धा त्या महिला फॉर्म भरू शकता. SC ST असाल तर 40 वर्षापर्यंत अशा महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्या बहिणींपर्यंत सुद्धा नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांना सुद्धा या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीची खूप गरज असते. फक्त मेहनत घेण्याची तयारी तुमची असायला पाहिजे. जर फॉर्म भरायची फी किती असते तर फीचं काही ताण घ्यायचीच गरज नाही मित्रांनो. कारण बघा जेवढ्या पण महिला आहेत, ओके, आणि जेवढ्या पण या ठिकाणची कॅटेगरी आहेत SC ST एवढे जे कॅन्डिडेट आहेत बाकीचे एक सर्व्हिसमॅन PWD फिमेल सगळ्या, ठीक आहे, ट्रान्सजेंडर मायनॉरिटी त्यानंतर EBC ह्या सगळ्यांसाठी फक्त 250 रुपये फी आहे. आणि सगळीच्या सगळी फी तुमची रिटर्न केली जाते. जर तुम्ही या ठिकाणी परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला मित्रांनो, पहिले जी परीक्षा असते ऑनलाईन परीक्षा, तर त्याला नुसतं जाऊन जरी बसला तरीसुद्धा तुमची काय होते मित्रांनो 250च्या 250 तुमची या ठिकाणी काय केली जाते, तुमच्या बँकेमध्ये मित्रांनो या ठिकाणी रिटर्न पाठवली जाते. जे बाकीचे उमेदवार आहेत, बाकी कोण राहिले मग आता, तर जे ओबीसीतील मेल कॅन्डिडेट आणि ओपनचे मेल कॅन्डिडेट दोनच राहिले. तर त्यांच्यासाठी 500 रुपये फी आहे. परंतु त्यांची पण काय केली जाते मित्रांनो 400 रुपये काय केली जाते, रिटर्न पाठवली जाते. जर तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला, ॲपियर जरी झाला, ओके, परीक्षेला जाऊन जरी बसला, तुम्हाला मार्क किती पण पडू द्या तरी पण तुमची 400 रुपये रिटर्न रेल्वे पाठवते. हे रेल्वेचा सगळ्यात चांगला गुण आहे मित्रांनो, की तुम्हाला कुठलंच ताण नाही, कुठलाही ताण नाही. ओके, ह्यांना तर फीज आहे, फी नाहीच असं आहे. सुरुवातीला फक्त 250 भरायचं आणि नंतर ती रिटर्न केली जाते परीक्षेला जाऊन गेल्यानंतर. परीक्षेलाच नाही गेला तर मग नाही तुमची रिटर्न भेटत. फक्त परीक्षेला जाऊन जरी बसला तरी पण तुमच्या ठिकाणी रिटर्न भेटते. यांना 400 रुपये रिटर्न भेटते, 100 रुपये फक्त फॅनची फी पडते आणि यांना तर 0 रुपये फी पडते. हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. परीक्षा किती मार्काची आहे ऑफिशियली जर आपण या ठिकाणी बघितलं तर इथं आपण स्पष्टपणेच बघू शकता की 90 मिनिटाची तुमची परीक्षा असते. 90 मिनिट तुमची परीक्षा चालते. टोटल 100 प्रश्न असतात आणि त्याला जनरल सायन्स, मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता आणि GK GS एवढे या ठिकाणी तुमचे प्रश्न असतात. असे 100 प्रश्नाची या ठिकाणी तयारी असते. जे आपण 95 रुपीज देतो आहे तर त्यामध्ये सगळे विषय सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भेटत असतात. की एकच लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुमची एक फिजिकल टेस्ट घेतली जाते. फिजिकल टेस्टमध्ये पण काही जास्त अवघड नाही मित्रांनो. या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी फिजिकल टेस्ट असते. मग या ठिकाणी जर बघितलं मेल कॅन्डिडेटला काय आहे आणि फिमेल्स कॅन्डिडेटला काय आहे, तर हे मेल कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे. मग मेल कॅन्डिडेटसाठी काय सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला आता रेल्वे ग्रुप डीचा म्हटल्यावर थोडं काम करावं लागतं. रेल्वे रुळावर वगैरे थोडंसं कष्टाचं काम असतं. पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणसाल मी रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरला म्हणजे मी डायरेक्ट AC बसेल, असं नाही. तुम्हाला फील्ड वर्क करावं लागतं. रेल्वे रुळावर वगैरे काम करावं लागतं. त्यांनी सांगितलेलं आहे त्यानुसार. मग इथं जर बघितलं तर 35 किलो तुम्हाला काय करावं लागतं. लेखी परीक्षा पास झाल्यावर एक टेस्ट असते की 35 किलो तुम्हाला काय करायचं, 100 मीटर अंतर, ओके, 2 मिनिटामध्ये काय करायचं घेऊन जायचं आहे. ते पोतं कुठंही न टेकवता. जास्त काय अवघड नाही. 35 किलो म्हणजे तुम्ही सहज उचलू शकता मित्रांनो. त्याचं काय ताण घ्यायचं नाही. 100 मीटर तर जायचं आहे. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर झालं. मग 1 किलोमीटरमधला 10वा भाग म्हणजे फक्त 100 मीटरच तुम्हाला काय करायचं मित्रांनो 2 मिनिटामध्ये जायचं आहे. ओके, बिलकुल जास्त काय अवघड नाही. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, रनिंग आहे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर तुम्हाला काय करायचं 4 मिनिटं 15 सेकंदामध्ये जायचं आहे. आता 1 किलोमीटर 4 मिनिट 15 सेकंदात काहीच अवघड नाही. त्यामुळे त्याचा काही ताण घेऊ नका. पोलीस भरतीपेक्षा खूप सोपी ही परीक्षा असते. ओके, खूप सोपी असते. त्यामुळे त्याचा काय तुम्ही ताण घेऊ नका. थोड्याशा प्रॅक्टिसने तुम्ही सहज क्रॅक करू शकता. आता महिलांसाठी जर आपण बघितलं तर महिलांसाठी अजून सोपी केलेली आहे त्यांनी. काय केलं महिलांसाठी, तर 35 किलो नाही महिलांना फक्त 20 किलो. ओके, 20 किलो काय करायचं मित्रांनो 100 मीटर अंतर 2 मिनिटामध्ये जायचं आहे. कुठेही ते टेकवायचं नाही. ओके, फक्त 20 किलो. आता 20 किलो उचलं नका तुम्हाला. तुम्ही जर दळण जर घेऊन चालला तर इकडे ज्वारी 10 किलो आणि इकडे गहू 10 किलो सहज तुम्ही घेऊन जाता ना. आणि हे तर तुम्हाला काय करायचं आहे तर खांद्यावर घेऊन जायचं आहे. मग तर अजून सोपं झालं. काय ताण घेऊ नका. त्यानंतर या ठिकाणी दुसरं काय आहे तर तुम्हाला 1 किलोमीटर काय करायचं अंतर 5 मिनिटं 40 सेकंद म्हणजे जवळपास मित्रांनो 5.5 मिनिटामध्ये जायचं आहे. काय ताण घेऊ नका. म्हणजे 6 मिनिटच म्हणा की तुम्ही थोडक्यामध्ये. ओके, आरामशीर जात आहे. त्याचं पण तुम्ही काय ताण घ्यायचे नाही. ओके, हे मोकळं जायचं आहे. रनिंग करायची. ह्याला कुठलंही वजन वगैरे घ्यायचं नाही. इथं वजन घेऊन जायचं आहे. हे लक्षात ठेवा. सर ह्याला ITI वगैरे लागतं का, नाही मित्रांनो. मागच्या वर्षी न्यायालयामध्ये हा विषय गेला होता. न्यायालयाने फायनली रिझल्ट दिला की ठीक आहे 10वी वाले सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यामुळे इथं जर क्वालिफिकेशन आपण बघितलं या सगळ्या पोस्टसाठी जर आपण या ठिकाणी क्वालिफिकेशन हा जर टॉपिक बघितला मित्रांनो, जाहिरातीच्या 57 नंबरच्या पानावर क्वालिफिकेशन दिलेलं आहे, वयोमर्यादा दिलेला आहे. तर काय दिले क्वालिफिकेशन स्पष्टपणे दिलेलं आहे मित्रांनो. काय दिलेलं आहे 10th पास
ऑर दिलेलं आहे. ऑर म्हणजे किंवा. जर तुमचं 10वी असेल तरी पण चालेल, किंवा काय चालेल मित्रांनो, ITI सुद्धा या ठिकाणी चालू शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे 10वी किंवा ITI दोन्हीपैकी एक असेल, बिंदास तुम्ही काय करू शकता, फॉर्म भरू शकता. 10वी किंवा ITI हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके. अँड असतं तर मग पहिलं अँड होतं, त्यावरून न्यायालयामध्ये वाद चालला होता मित्रांनो, अँड नको ऑर पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 10वी वाल्यांना पण संधी भेटावी असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. शेवटी 10वी वाल्यांना ही संधी भेटलेली आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. त्या स्पेशल मुंबईसाठी ह्या जागा आहेत मित्रांनो. स्पेशल आपल्या मुंबईसाठी वेस्टर्न रेल्वे म्हणजेच या ठिकाणी मुंबई फॉर्म भरताना वेस्टर्न झोनला भरायचा. वेस्टर्न. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय होतो, मुंबईसाठी पात्र होतो. तर स्पेशल ह्या मुंबईच्या या ठिकाणी जागा आपण कॅटेगरी वाईज, पोस्ट वाईज या ठिकाणी बघू शकता. जबरदस्त या ठिकाणी आपल्या मुंबईला सुद्धा जागा आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की रेल्वे म्हटल्यावर मग मराठीतून कशी काय, परत कमेंटमध्ये काही विद्यार्थी बोलतील, तर प्रूफ दाखवलेलं कधी पण चांगलं आहे. तर मी प्रूफ पण तुम्हाला ह्याच जाहिरातीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे मित्रांनो, की मीडियम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेचं माध्यम कोणतं असेल, तर परीक्षा ही जी आहे ती इंग्लिशमध्ये असेल, हिंदीमध्ये असेल, अजून 13 भाषेमध्ये असेल. आणि आपण इतकं या ठिकाणी मित्रांनो म्हणजे आपल्या मातृभाषेचा सुद्धा उल्लेख आहे, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आपली मातृभाषा मराठी आहे. तर मराठी भाषासुद्धा या ठिकाणी मित्रांनो पेपरला असणार आहे. म्हणजे आपला पेपर आपण मराठीमध्ये सुद्धा, अस्सल मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता. काही ताण घ्यायची गरज नाही. मराठी मातृभाषेतून आपला पेपर होणार आहे. मग एवढी सगळी संधी आहे. फॉर्म न भरण्याचं कारण मला सांगा आता काय आहे. जर तुमचं वय बसत असेल तर बिनधास्त या ठिकाणी काय करा मित्रांनो, फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला नसेल जमत तर नेट कॅफेमधून जवळच्या जिथं फॉर्म वगैरे भरून देतात लोक तुमच्या आसपास गावामध्ये, शहरामध्ये, त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्या. रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरायचा आहे म्हणायचं. तारीख फक्त सांगा किती लास्ट तारीख आहे. मी मगाशी सांगितलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला. वेगवेगळ्या जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तारीख संपण्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहतो. आणि रेल्वेचा जर फॉर्म भरला असेल तर 95 रुपयेमध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट भेटून जाईल. न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर 240मध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला भेटून जाते. तुम्हाला वाटलं की नको मला संपूर्ण बॅच, फक्त फास्ट ट्रॅक बॅच पाहिजे आहे, तर 200 रुपयामध्ये फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे त्यामध्ये फक्त ऑनलाईनर GK आणि 340 प्रश्नपत्रिका या ठिकाणी भेटून जातात. आणि ह्यामध्ये 240मध्ये 200 प्रश्नपत्रिका, व्हिडिओ लेक्चर, प्रत्येक विषयाच्या डिटेल नोट्स हे तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. एखाद्याला वाटतं की नाही मला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे आहे, तर 100 रुपयामध्ये 200 प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जात आहेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय 7248933071 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप देखील करू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.